तुषारांचा दुसरा चेंडू, सामना करतो नितीन. दुसरा चेंडू, शार्पच टाकले चेंडू. बॅटची एज लागून फलंदाजांना एक धाव. याच एका धावाने धावसंख्येला सुरुवात होते. धावसंख्या झालेली 2 चेंडू 1 धावा. तुषारांचा पुढचा चेंडू, सामना करतो फलंदाज संदेश. फुल टॉस टाकलेला चेंडू, खूपच सुंदर असा फटकार ऑन साइडच्या दिशेने 2 धावांसाठी. संदेश सुवर्ण संधी. प्रत्येक डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा मारल्या तर विजय विटावकर यांच्याकडनं त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तुषारांचा पुढचा चेंडू. यावेळी खूपच चांगलं कमबॅक ब्लॉकल पद्धतीने चेंडू टाकलेला आहे फलंदाज मारण्याच्या प्रयत्नात, परंतु हा निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली ती 4 चेंडू 3 धावा. खूपच चांगली गोलंदाजी करतोय तुषार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. बघूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू, सामना करतो संदेश. खूपच सुंदर असा चेंडू. संदेश पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात, चेंडू बॅट डोका नीट आलेला नाही आणि हा निर्धाव चेंडू. यासर धावसंख्येला वाढ. धावसंख्या थांबलेली आहे ती 3 धावांवर. 5 चेंडू 3 धावा. खूपच चांगली गोलंदाजी करतोय तुषार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा ब्लॉक करून चेंडू. तो खूपच चांगला असं क्षेत्ररक्षक केलेलं तिथे कव्हर्स मध्ये आणि फलंदाजाला एकच धाव मिळते. यासोबत पहिला षटक संपताय. पहिल्या षटकानंतर साईबाबा 11 या संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. डीजे तसंच विजयांचा दुसरा चेंडू, सामना करतो फलंदाज संदेश. संदेश पुन्हा एकदा मारण्याचे प्रयत्न. चेंडू बॅट वर काही नीट आलेला नाही आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या थांबली ती 6 धावांवरती. पुढचा चेंडू विजयाचा. संदेश मारण्याच्या प्रयत्नात फलंदाजाने 1 धाव काढले. दुसऱ्या धावाचा काही प्रयत्न नाही. या सोने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 7 धावा.
3 चेंडू 7 धावा झालेले आहेत. विजयांचा चौथा चेंडू, सामना करतो फलंदाज नितीन. पुढे माझा चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु झेल सुटलेला आहे. पहिली धाव काढली, दुसऱ्या धावायचा प्रयत्न, परंतु एकच धाव मिळेल दोन्ही फलंदाजांना. याच एका धावाने धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 8 धावा. विजयांचा पुढचा चेंडू, संदेश पुन्हा एकदा पुढे मारण्याच्या प्रयत्नात, पॉइंट मध्ये चेंडू जातोय. एक धाव काढली आहे फलंदाजांनी. याच एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 5 चेंडू 9 धावा. पहिल्या षटकामध्ये तुषाराने 4 धावा खर्च केल्या. तशीच गोलंदाजी करतोय विजय. शेवटचा चेंडू, यावेळी थोडासा बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा निर्णय वाईड बॉल. याच अतिरिक्त धाव्याने धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 10 धावा. विजयाने 5 चेंडू 6 धावा खर्च केलेला आतापर्यंत. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, सामना करतो फलंदाज नितीन. यावेळी पुन्हा एकदा बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा निर्णय, पुन्हा एकदा वाईड बॉल. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत झालेली 11 धावा. विजयांच्या षटकातला शेवटचा चेंडू, यावेळी मारण्याच्या प्रयत्नात खूपच सुंदर फटकार, चेंडू झाडाला लागून आतमध्ये फलंदाजाने एकच धाव मिळते. या समोर दुसरं षटक संपते. 2 षटकानंतर साईबाबा 11 या संघाची धावसंख्या झालेली 12 धावा. डीजे
निलेश यांचा पुढचा चेंडू. इथे मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतो लॉंग ऑनला, बघू किती धावा भेटतायत ते, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावासाठी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 19 धावा. पुढचा चेंडू. पुढचा चेंडू खूपच सुंदर असा फटका संदेशांचा, पंचांचा 2 धावा. संदेशांना सुवर्ण संधी येते, जर लागोपाठ 3 षटकार मारलेत तर जयेश खारकर यांच्याकडनं त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. तसंच विजय विटावकर यांच्याकडनं जर संदेशाने 1 षटकार मारला तर त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. स्ट्रेट 6 मारायचं आहे त्यांना, तर त्यांना 2000 रुपयाचं प्राइज लागलेलं आहे विजय विटावकर यांच्याकडनं. निलेश यांचा पुढचा चेंडू. खूपच सुंदर असा फटकार ऑन साइडच्या दिशेने 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती
शेवटचा षटक घेऊन आला तो गोलंदाज साई. 6 चेंडू शिल्लक. साई यांचा पहिला चेंडू. पहिला चेंडू नीतीने पुढे मारण्याचा चेंडू येतोय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय 2 धावांसाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. साईचा पुढचा चेंडू यावेळी थोडासा बाहेर जाणार चेंडू. पंचांचा निर्णय वाईड बॉल प्लस 1 धाव धावून काढलेली आहे. 40 अशी धाव मानावी लागेल दोन्ही फलंदाजांची. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाकडनं. यासोबत धावसंख्या या 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 34 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 12 धावा आणि आता धावसंख्या झालेली ती 34 धावा. खूपच चांगला असं कमबॅक मानावं लागेल साईबाबा या संघाकडनं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. साई यांचा सामना करतो फलंदाज संदेश. शॉर्ट पिच टाकला चेंडू पुढे मारण्यामध्ये चेंडू हवे. चेंडू येतो लॉंग ऑफला, परंतु झेल सुटलेला होता. परंतु खूपच चांगला असं बॅकअप केलेलं तिथे क्षेत्ररक्षक आणि फलंदाज संदेश हा बाद. डीजे संदेश खूपच चांगली फलंदाजी करत होता, परंतु बाद झालेला आहे. खूपच चांगला असा झेल
तसंच शेवटचा चेंडू साई यांचा सामना करतो फलंदाज आनंद. पुढे मानव जाता चेंडू येतोय लॉंग ऑन रिझन मध्ये फलंदाज एक धाव काढली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न फलंदाजाकडनं आणि 3 धावा धावून काढलेल्या आहेत त्या फलंदाजांनी. खूपच चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांची. याचप्रमाणे धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष ठेवलं होते 24 चेंडू मध्ये श्रेया स्पोर्ट्स या संघासमोर. डीजे
पहिला चेंडू फुल टॉस टाकलेला चेंडू खूपच सुंदर असा फटकार ऑन साइडच्या दिशेने 2 धावांसाठी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुंदर असा फटकार त्या दिशेने मारलेला 2 धावांसाठी. श्रेयस स्पोर्ट्स यांच्या फलंदाजांनी 2 चेंडू लागोपाठ दोन्ही डिक्लेअर झोन मध्ये. वैभवांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचे प्रयत्न. चेंडू काय बॅटवर नीट आलेला आणि विकेट किपर कडनं थोडीशी चूक होते आणि फलंदाजांनी एक धाव धावून काढलेली आहे. 55 22च्या रूपात एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 3 चेंडू 5 धावा जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष. वैभवांचा चौथा चेंडू सामना करतो फलंदाज सचिन. यावेळी खूपच सुंदर असा चेंडू ब्लॉक कल्पनेचा चेंडू फलंदाजाला चेंडू काही समजत नाहीये आणि निर्धाव चेंडू. वैभवांचा पुढचा चेंडू यावेळी फुल टॉस टाकला चेंडू. चेंडू होता हवेत लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक सुशांत आणि सुशांत हा कधी चूक करत नाही. पहिला चेंडू दोन्ही चेंडूवर डिक्लेअर झोन मध्ये 4 धावा आलेल्या नंतर खूपच चांगला असं कमबॅक केलेलं आपल्या संघासाठी. 3 चेंडूत फक्त एकच धाव दिलेले. धावसंख्या झाली 5 चेंडू 5 धावा. पॉवर पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू वैभवांचा सामना करतो फलंदाज ज्ञानेश्वर. यायला खूपच सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला चेंडू काही समजत नाही आणि निर्धाव चेंडू. याचप्रमाणे षटक संपताय. पहिल्या षटकानंतर श्रेयस स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या झाली ती 5 धावा. थँक्यू डीजे. तसंच साईबाबा या संघाकडून दुसरा षटक घेऊन आलेला तो विटावा गावातले जादूगर म्हणून नावाजलेला सुशांत. सुशांतांचा पहिला चेंडू सामना करतो नवीन गेलेला फलंदाज निलेश.
जिंकण्यासाठी 18 चेंडू 33 धावांची गरज. सुशांतचा पहिला चेंडू. पहिला चेंडू खूपच देखणा असा फटकार होता, लेग फ्लिक, परंतु चेंडू झाडाला आतमध्ये आलो. फलंदाजांना एकच धाव मिळते. एका धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 6 धावा. सुशांत दुसरा चेंडू. सामना करतो फलंदाज ज्ञानेश्वर. यावेळी खूपच सुंदर असा फटकार ज्ञानेश्वरच्या बॅट मधून येतोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. 2 धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 8 धावा. पुढचा चेंडू. यावेळी थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा निर्णय वाईट बॉल. याच अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 9 धावा. सुशांतचा पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा खूपच बाहेर जाणारा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय वाईट बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 2 चेंडू नंतर 10 धावा. जिंकण्यासाठी 16 चेंडू 28 धावांची गरज. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा खूपच सुंदर असा फटकार ऑन साइडच्या दिशेने 2 धावांसाठी. डीजे खूपच चांगली फलंदाजी करतात ज्ञानेश्वर आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू. खूपच चांगली फलंदाजी करतोय ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने 2 धावांसाठी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 14 धावा. 4 चेंडू 14 धावा झालेल्या आहेत. खूपच चांगले करतोय ज्ञानेश्वर. सुशांतचा 5वा चेंडू. सामना करतो फलंदाज इनफॉर्म बॅट्समन ज्ञानेश्वर. यावेळी खूपच सुंदर असा चेंडू. फलंदाजाला चेंडू समजत नाहीये आणि अनिर्धाव चेंडू. यावेळी लो फुल टॉस टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा फलंदाजाने 2 धावा फटकावल्यात. 2 धावाने षटक संपतायत. 2 षटकानंतर
पहिल्या चेंडूवर चेंडू खूपच बाहेर होता, परंतु फलंदाज हा रनआउट झालेला तो ज्ञानेश्वर. खूपच मोठा असा हादरा सेट बॅट्समन पॅव्हिलियनच्या एंड कडे. डीजे सुशांतांचा पुढचा चेंडू यावेळी थोडासा बाहेरचा चेंडू, पंचाचा निर्णय वाईड बॉल. जिंकण्यासाठी 12 चेंडूत 20 धावा. यावेळी खूपच सुंदर असा फटका चेंडू येतोय, लॉंग 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 षटकार. जिंकण्यासाठी 10 चेंडू 13 धावांची गरज. एकच चेंडू झालेला आहे, माफ करा, एकच चेंडू झालेला आहे. खूपच मागणं असं षटक ठरतंय ते सुशांत यांच्याकडनं. पुढचा चेंडू यावेळी खूपच चांगला कमबॅक ब्लॉक खालपतीचा चेंडू, फलंदाज मारण्याच्या प्रयत्नात चेंडू होतोय निर्धाव. पुढचा चेंडू यावेळी शॉर्ट पिच टाकला चेंडू, खूपच सुंदर फटकार ऑन साइडच्या दिशेने 2 धावांसाठी. नऊ चेंडूत 11 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच, यावेळी चेंडू येते लॉंग ऑन रिझर्व, चेंडू हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक नितीन आणि खूपच चांगला असा झेल पकडला आणि फलंदाज बाद.
चेंडूत 11 धावांची गरज. अमित हा सेट बॅट्समन पॅव्हिलियन एंडकडे येतोय. खूपच चांगली अशी गोलंदाजीला कमबॅक मानावा लागेल सुशांत यांच्याकडनं. तसा स्ट्राईक एंड फलंदाज निलेश यांना पुढचा चेंडू, परंतु निलेश मारण्याच्या प्रयत्नात चेंडू होतोय तो निर्धाव. तर जिंकण्यासाठी 7 चेंडूत 11 धावांची गरज. खूपच चांगला असा कमबॅक गोलंदाजाकडनं. शेवटचा चेंडू यावेळी निलेश पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात एक धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावाचा काही प्रयत्न नाही. यासोबत षटक संपतात. 3 षटकानंतर श्रेयस फोर्सच्या संघाची धावसंख्या झालेली ती 28 धावा. निलेश तसा नॉन स्ट्रायकर फलंदाज तुषार यांच्याकडे खूपच चांगली अशी क्षमता आहे फलंदाजी करण्यासाठी. षटकार त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, ते मारू शकतात. बघूया तसा स्ट्रायकर फलंदाज निलेश. गोलंदाज आहे तो गोलंदाज राज. 6 चेंडू 10 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. सहा चेंडूत 10 धावांची गरज. पंच सामना लगेच चालू करायचा आहे. शेखर स्फूर्तीचा कर्णधार कुठेही असेल त्यांनी लगेचच कॉमेंट्री बॉक्स जवळ नाणेफेकीसाठी यायचं आहे. लगेचच सामना चालू करण्यात येणार आहे. शेखर स्फूर्तीचा कर्णधार. सहा चेंडूत 10 धावांची गरज. राजांचा पहिला चेंडू. पहिला चेंडू ब्लॉक कल्पनाचे रनआउट होण्याची संधी, परंतु फलंदाजाने एक धाव धावून काढलेले आणि आता जिंकण्यासाठी 5 चेंडूत 9 धावांची गरज. या संघामध्ये जो संघ जिंकेल तो शेवटच्या दिवसातला शेवटचा सामना म्हणजेच क्वालिफायर सामना खेळ, क्वार्टर फायनलचा सामना खेळतो शेखर स्फूर्ती या संघासोबत. पाच चेंडू 9 धावांची गरज. स्ट्रायकर फलंदाज तुषार. खूपच सुंदर असा चेंडू आणि फलंदाज क्लीन बोल्ड डीजे.
9 धावांची गरज. अभि पुढे मारण्यात पुन्हा एकदा ब्लॉकल मध्ये चेंडू, फलंदाजांना फक्त एकच धाव मिळते. खूपच चांगली गोलंदाजी करतोय राज आणि आता जिंकण्यासाठी 3 चेंडूत 8 धावांची गरज. सकाळच्या सूत्रात पण 3 चेंडूत 9 धावा पाहिजे होता, तेव्हा शेकसमती या संघामधून तुषार कोहली यांनी 3 चेंडूत 9 धावा फटकावल्या होत्या आणि आपल्या संघाला क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करून दिला होता. बघूया श्रेया स्पोर्ट्स आणि साईबाबा संघ. समीकरण आहे ते 3 चेंडू 8 धावांची गरज. राज यांचा पुढचा चेंडू, सामना करतो फलंदाज निलेश. पुढे माझा फुल टॉस मध्ये चेंडू येतोय लॉग ऑफ रिझन मध्ये. तिथे वैभवने खूपच चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. फलंदाजाने 1 धाव काढलेले, एका धावे रोखलेल्या फलंदाजांना आणि आता जिंकण्यासाठी 2 चेंडू 7 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस आहे, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दोन चेंडू 7 धावांची गरज. पुढचा चेंडू यावेळी खूपच सुंदर असा फटका चेंडू येतो लॉंग ऑफ रिझन मध्ये. संदेशांनी खूपच चांगलं क्षेत्ररक्षण केलेल्या फलंदाजांना 1 धाव आणि आता जिंकण्यासाठी 1 चेंडू 6 धावांची गरज. कुठचा सामना खेळ शेकसमती या संघासमोर क्वार्टर फायनल्स. साईबाबा 11 का श्रेया स्पोर्ट्स. 1 चेंडू 6 धावा. स्ट्राइक अंडर फलंदाज निलेश. गोलंदाजीसाठी गोलंदाज राज. एक चेंडू 6 धावा. सामना कंपल्सरी चेस. राज टू निलेश. शॉर्ट पिच टाकला चेंडू, परंतु चेंडू जातो डायरेक्ट क्षेत्ररक्षकात. याचप्रमाणे साईबाबा हा संघ सामना जिंकलेला आहे.